यानंतर आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑल अदर overheads which are neither directly contributing to the production's operations nor they can term as labor or material expenses are called indirect expenses. म्हणजे ऑल द अदर ओव्हरहेड्स म्हणजे इतर सर्व अधिव्यय उपखर्च जे आवश्यक आहे उत्पादन कार्याला मदत करण्यासाठी, विच आर नायदर डायरेक्टली कॉन्ट्रीब्युटिंग टू द प्रोडक्शन ऑपरेशन्स म्हणजे जे प्रत्यक्षपणे उत्पादन कार्यामध्ये त्यांचा सहभाग नसतो, अशा खर्चांचा सहभाग नसतो, परंतु दे कॅन बी टर्म ॲज लेबर ऑर मटेरियल एक्सपेन्सेस. म्हणजे असे खर्च की ज्यांचा उत्पादन कार्यामध्ये डायरेक्ट समावेश नसतो परंतु त्यांची मदत घेणं आवश्यक असते, अशा प्रकारच्या खर्चाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. नॉर दे कॅन बी टर्म ॲज लेबर ऑर मटेरियल एक्सपेन्सेस म्हणजे ते कच्च्या मालामध्ये किंवा मटेरियल एक्सपेन्सेस मध्ये किंवा मजुरीमध्ये ते पकडल्या जात नाही. अशा प्रकारचे सर्व जे काही खर्च आहे त्याला काय म्हटलं जाते, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर दीज आर द एक्सपेन्सेस मेड फॉर रनिंग. These are the expenses made for running the business operations smoothly. These include advertisements, depreciations, rent, electricity, insurance, taxes, repairs and maintenance etc. म्हणजे अशा प्रकारचे जे काही खर्च आहे ते कसे ते बिझनेस रन करण्यासाठी, बिझनेस चांगल्या प्रकारे चालण्यासाठी या खर्चांचा उपयोग केला जातो, त्याची गरज पडत असते. दिस इन्क्लुड्स म्हणजे त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे, वस्तू विकण्यासाठी आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागतो, जी मशिनरीज आहे त्याला त्या मशिनरीजचा जो डिप्रेसिएशन आहे तो विचारात घ्यावा लागतो, नंतर रेंट असेल, इलेक्ट्रिसिटी आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेस आहे, रिपेअर्स आहे आणि मेंटेनन्स आहे, सर्व प्रकारचे खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये मोडतात. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. The cost of production include all the direct and indirect costs, including the material, labor, and other expenses. Production cost, factory cost, and office or administration cost. The following formula denotes the computations of the cost of productions. आता cost of productions म्हणजे जो आपण सर्वात शेवटी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स म्हणजे जो आपण सर्वात शेवटी या प्रोफॉर्मामध्ये कॉस्ट शीटच्या प्रोफॉर्मामध्ये बघितलेला आहे तो, त्याच्यामध्ये काय काय सम्मिलित असते. इट इन्क्लुड्स डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्टचा त्याच्यामध्ये विचार केला जातो, इनडायरेक्ट कॉस्ट त्याची सगळ्याची बेरीज करत करत नंतर इन्क्लुडिंग मटेरियल, लेबर, अदर एक्सपेन्सेस म्हणजे त्याच्यामध्ये मटेरियलचा खर्च, लेबरचा खर्च आणि इतर खर्चांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केला जातो. प्रोडक्शन कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट आणि ऑफिस कॉस्ट, ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट या सगळ्यांची गोळा बेरीज. आता यामध्ये बघा, आफ्टर मेकिंग अन ऍडजस्टमेंट ऑफ ओपनिंग फिनिश्ड गुड्स अँड द क्लोजिंग फिनिश्ड गुड्स, द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स, वी acquire the cost of productions of goods sold further to calculate the cost of productions of goods sold. The opening and closing stock finished products are adjusted with the cost of production. its फॉर्म्युला आहे. आता यामध्ये बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स मध्ये जेव्हा तुम्हाला गणिताच्या त्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण प्रत्यक्षपणे गणित तुम्हाला मी शिकवणार प्रॅक्टिकली, हे फक्त आज आपण थेअरी समजून घेतो, काय काय त्याचे कंपोनंट्स आहेत ते आपण समजून घेतो. प्रत्यक्ष जेव्हा आपण उदाहरण करायला जेव्हा सुरुवात करू तेव्हा सुरुवात करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला गरज पडणार आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स म्हणजे काय मी तुम्हाला हे सांगणार आहे. आणि तेव्हा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स मध्ये आपल्याला दोन गोष्टी प्लस मायनस करायच्या असतात. त्या बघा कोणत्या, याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बघा इकडे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स ऑफ सोल्ड गुड्स म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स मध्ये काय काय प्लस मायनस केले जाते पहा. वर्क कॉस्ट प्लस ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड प्लस फिनिश्ड. आता यामध्ये प्लस केला जातो फिनिश्ड गुड्स. कोणतं फिनिश्ड गुड्स? ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. मायनस केला जातो क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. आता हे फक्त कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कशातून काय मायनस केला जाते.
कारण की एकदम हे लक्षात येणार नाही. जेव्हा आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहू तेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे. आता यामध्ये आहे टोटल कॉस्ट. सर्वात शेवटचं आहे टोटल कॉस्ट. The final value of production service can be determined after adding all selling and distribution expenses to the cost of production goods sold. The formula to find out the total cost of sales is the total cost equal to total cost of productions of goods sold plus selling and distribution overheads. If the sales price, the product or service is known, the following method can be used to determine the profit. आता हे तर आपल्याला सिंपल माहित आहे. प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट केला जातो? सेल्स मधून टोटल कॉस्ट मायनस केला जातो, जे अगोदर मी सांगितलेलं आहे तुम्हाला. प्रॉफिट माहित करून घ्यायचं आहे. सेल्स आहे समजा 1 लाख रुपयाचा आहे आणि टोटल कॉस्ट आहे समजा 75,000 रुपये आहे, तर प्रॉफिट किती राहील? 25,000 रुपये. हे आपल्याला माहित आहे. जेव्हा गणितामध्ये आपल्याला एक्झाम्पल मध्ये जेव्हा सेल्स दिलेला राहील तेव्हा या फॉर्म्युल्याचा उपयोग केला जातो, आणि जेव्हा दिलेला नसतो तेव्हा याचा उपयोग केला जातो. आपण स्टेप बाय स्टेप हे सगळं पाहणार आहोत. तर आजच्या क्लासमध्ये आपण कॉस्ट शीट्स म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. कॉस्ट शीट मध्ये कोणकोणते घटक असतात ते आपण समजून घेतलेलं आहे, आणि त्याचा खर्च कसा केला जातो ते आपण याच्यामध्ये समजून घेतलेलं आहे. तर मला सांगा, आपल्या सर्वांना समजलेलं आहे का? येस सर. हो सर. काही अडचण असेल तर सांगा मला. तर यात ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकच्या व्यतिरिक्त काही ऍडजस्टमेंट असतात का? हो, भरपूर ऍडजस्टमेंट असतात. हे तर प्रायमरी लेवलला मी तुम्हाला सांगत आहे. आणखी आपल्याला बऱ्याचशा याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे, ते बघायचे आहे. कळलं काय? तर हे फक्त प्रायमरी लेवलवर एकदम आताच जर सर्व सांगत बसलो तर इट विल बी डिफिकल्ट टू यू ऑल द स्टुडंट टू अंडरस्टँड. कारण की हेच पाहिलं तुम्ही तर हेच समजून सांगायला समजा किती आपल्याला त्याच्यात वेळ जातो आपला. कळलं काय? म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला या कॉस्ट शीट मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. कळलं काय? हा, कोणाला काही विचारायचं असेल प्रश्न तर विचारू शकता. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. विचारायचं आहे का काही कोणाला? नाहीतर मग आजचा क्लास इथं संपवून टाकू. समजलं का रे प्रवीण? आजचं तुम्हाला समजावून सांगितलेलं ते समजलं का? तुमचा फीडबॅक पाहिजे ना मला. हो सर. नाहीतर मीच बोलत आहो. हो सर. हो सर, समजलं सर. व्हेरी गुड. तर आता काय करायचं, मी जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ना, हे मी तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूमवर पाठवणार आहे. ठीक आहे ना? क्लास झाल्यानंतर तुम्हाला हे सगळे पीपीटीज गुगल क्लासरूमवर मिळणार आहे. ते वाचायचे, समजून घ्यायचं. आणि आता प्रत्यक्ष मी उदाहरण तुम्हाला समजून सांगेल, गणित देणार. आलं का लक्षामध्ये? गुगल क्लासरूमवर गणित टाकणार, ते गणित पाहायचं, समजून घ्यायचं, आणि ते कसं सोडवायचं मग मी तुम्हाला सांगणार. कळलं का? तर हे अशा पद्धतीने राहील आणि नो प्रॉब्लेम. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण सांगा, शिकवणं सुरू झालेलं आहे म्हणा, तर अटॅच व्हा. कारण की जर अकाउंट जर तुमचं नाही झालं आहे कुठलं तुमचं, तर मग पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण जाईल समजणार. ठीक आहे? तर उद्याला क्लास होणार नाही. उद्याचं जे मी शेड्यूल दिलेलं आहे की नाही, ते दिलेलं आहे, परंतु उद्या क्लास होणार नाहीये. तर उद्या काळे सर किंवा मैन सर हे क्लास घेऊ शकतात, तर त्यांना तुम्ही पाहाल काय म्हणतात ते. ठीक आहे ना? टाइम टेबल दिला नाही, बाकीचे पिरियड्स पण मिळतील. ठीक आहे ना? तर उद्याच्या दिवस फक्त तुमचं लेक्चर होणार नाही, परवा आणखी होणार आहे. ठीक आहे ना? चला ठीक आहे, भेटू मग. ओके, चला ठीक आहे, गुड बाय.
हा